नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे गेल्या आठवड्यात आतली बातमी फुटली, अरण्य आणि कुर्ला टू वेंगुर्ला हे 3 सिनेमे रिलीज झाले होते. त्याचा आपण व्हिडिओ केलेला होता. पण त्याचबरोबर अजून एक मराठी सिनेमा रिलीज झाला होता ज्याच्याबद्दल मला काही कल्पनाच नव्हती. आणि आपल्या युट्यूबच्या परिवारातनं काही लोकांनी मला सांगितलं की साबरबोंड नावाचा एक नवीन मराठी सिनेमा आलेला आहे, तो जरूर बघा. आज सकाळी जेव्हा मी दिलीप सरांचं आणि गुरु ठाकूर सरांबद्दल एक व्हिडिओ बनवला, त्याच्यात सुद्धा एकाने आत्ताच मी जेव्हा सिनेमा बघवतो तेव्हा मी वाचलं हे की कमेंट केलेली आहे की साबरबोंड बद्दल काहीतरी रिव्ह्यू करा. आता मला तेव्हा ऍक्च्युली त्यांना टाईप करायचं होतं की रिव्ह्यू इज ऑन द वे, कारण आत्ताच मी जस्ट बघतोय तो सिनेमा. बट एक तर शोज मिळणं खूप कठीण झालं होतं. आधीचे 3-4 दिवस मला माहितीच नव्हतं की हा सिनेमा आलाय. नंतर मग वीकडेज मध्ये शोज मिळणं कठीण झालं. आज जेमतेम 3-4 शोज मुंबईत आहेत, त्यातला एक कसाबसा मला शो मिळाला. आणि आता मी सर्वप्रथम माफी मागतो की एवढ्या उशिरा मी हा रिव्ह्यू व्हिडिओ अपलोड करतोय. पण हा सिनेमा बघितल्यानंतर सर्वप्रथम म्हणजे या सिनेमाच्या मेकर्सना, ते म्हणजे रोहन कनावडे सरांना, एक तर अशा वर मराठी सिनेमा आणणं आणि तो खूप फेस्टिवल सुद्धा गाजवतोय. सो ही मराठी सिनेमांसाठी नवीन गोष्ट नाहीये. मराठी सिनेमा नेहमीच फेस्टिवल गाजवतो, बट इन द एंड किंवा नॅशनल अवॉर्ड सुद्धा त्याला मिळतं. बट इन द एंड मॅटर काय करतं तर बॉक्स ऑफिस रिझल्ट. या सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिझल्ट काय मी नव्याने सांगायची गरज नाहीये, तो आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की काय आहे तो परिणाम. बट फेस्टिवल्स मधनं खरंच जर या सिनेमांना काही आर्थिकदृष्ट्या मदत होत असेल तर असे या सिनेमाने खास करून किंवा याच्या पुढच्या अशा जॉनरच्या सिनेमाने, अशा कॅलिबरच्या सिनेमाने असे लाखो फेस्टिवल्स गाजवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आता सध्या नवरात्र चालू आहे, सो देवीकडे प्रार्थना करतो की हा सिनेमा सुद्धा फक्त क्रिटिकल ॲक्लेम यायला नको मिळू दे, तर हा सिनेमा जर जे काही पैसे गुंतवले आहेत या सिनेमामध्ये ते सुद्धा रिकव्हर होऊ दे, कारण इन द एंड मॅटर तेच करतं. म्हणजे गोष्ट आहे 2 बालपणीच्या मित्रांची. त्यातला एक आहे आनंदचं काम केलेलं आहे भूषण मनोज यांनी. त्याच्या वडिलांचं आजारपणामुळे निधन होतो. मग तो त्याच्या आईबरोबर गावी येतो सगळे अंत्यसंस्कार आणि सगळं करायला. आता तिकडे तो त्याच्या एका बालपणीच्या मित्राला भेटतो. त्याचं नाव आहे बाल्या. त्या बाल्याचं काम केलेलं आहे सूरज सुमन यांनी. सो दोघंही आता अविवाहित आहेत. घरनं प्रेशर असतंच प्रत्येकाच्या घरी, त्याने लग्न कर, काही दिवसांनी तर स्थळ मागायला सुद्धा लाज वाटेल, सॉर्ट ऑफ असंच काय काय असतं. पण जसे जसे बाबांच्या या जे काही दिवस असतात त्या दिवसांमध्ये 10वं 13वं त्याच्यात या दोघा मित्रांची जी काही बॉन्डिंग होते, यांना एकमेकांबद्दल आकर्षण जे काही वाटतं त्याच्यावर आधारित हा संपूर्ण सिनेमा आहे. आय थिंक गे संस्कृतीवर भाष्य करणारा हा, माहिती नाही मला याच्या आधी कुठला मराठी सिनेमा आला होता का ते, पण या हिंमतसाठी तर या मेकर्सची खरंच दाद द्यायला हवी. आणि जर हा सिनेमा, मला असं वाटतंय की कमर्शियल लेवलवर याची PR गिरी जास्त करून, ऍडव्हर्टाइजमेंट जास्त करून, समजा हा कमर्शियल लेवलवर बॉक्स ऑफिसवर रिलीज करण्यात आला असता तरी सुद्धा आपल्या जे काही तुम्ही गल्लीबोळ्यात हल्ली छोट्या छोट्या ज्या संस्था आहेत ज्यांना या सगळ्या विषयावर स्वतःचं मत मांडायचं असतं, ज्यांना असं वाटतं की फक्त आणि फक्त स्ट्रेट सेक्शुअल ओरिएंटेशन हेच देवाने बनवलेलं आहे, बाकी लेस्बियन असो किंवा गे असो या सगळ्या गोष्टी फालतूगिरी आहेत, त्या लोकांनी या सिनेमाच्या शोजवर बंदी आणली असती असं मला माहिती नाही. नकळत सिनेमा बघून वाटलं, पण आता काही हाईप नसल्यामुळे त्या लोकांनी सुद्धा याच्याकडे जरा कानाडोळा केला. बट असा विषय मराठीत आणणं यासाठी कौतुक करायला हवं. आता आपण बघूया एक सिनेमा म्हणून हा कसा झाला आहे. बरं, हे जे काही मी तुम्हाला ऑनलाईन सांगितली त्याच्यात मग एक प्रश्न आता मी तुम्हाला विचारतो, ते प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा सिनेमागृहात जाऊन बघा की या दोघांचं हे जे काही बॉन्डिंग आहे ते फायनली पूर्णत्वास जाणार का, समाजाला ते मान्य होणार का, घरी हे दोघं सांगणार का की आमचं एकमेकांवर प्रेम आहे किंवा जे काही एक्सेट्रा एक्सेट्रा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही हा सिनेमागृहात जाऊन बघू शकता. या सिनेमात लिहिला आहे रोहन सरांनी, डिरेक्शन सुद्धा त्यांचंच आहे आणि डायलॉग सुद्धा त्यांचे आहेत. सो डायलॉग्स मला आवडले. डिरेक्शन वाईज किंवा स्क्रीन प्ले वाईज जो आपल्या मराठी सिनेमांचा प्रॉब्लेम असतो तोच या सिनेमामध्ये सुद्धा मला वाटला. ऑलमोस्ट 2.5 तासाचा हा सिनेमा आहे, फार मोठा सिनेमा नाही आहे. आय थिंक 1 तास 50-55 मिनिटं असतील जर मी चुकत नसेल तर. सिनेमामध्ये एकही गाणं नाहीये, बट सिनेमाचा पेस जो आहे तो स्टार्ट टू एंड एकदम स्लो आहे. आणि मला मान्य आहे की सिरियस विषय आहे तो, त्याच्यात आपण काही कॉमेडी न केलेली बरी किंवा उगाच उथळपणा न केलेला बरा, पण तरी सुद्धा कुठेतरी
मी एक ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतोय, फेस्टिवल ऑडियन्सच्या नाही. सो मला माझा गैरसमज करून घेऊ नका. मला तेच सांगायचंय की 100, 150, 200, 250 रुपये जर मी तिकिटावर स्पेंड करतोय आणि जर एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन एक मेकर हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आणतोय, तर थोडं त्याच्यात काहीतरी कमर्शियल व्हॅल्यू असायला पाहिजे. ना की मतलब जो आर्ट सिनेमामधला आणि कमर्शियल सिनेमामधला फरक असतो तोच या फेस्टिवलच्या सिनेमातला आहे आणि बॉक्स ऑफिसवर चालणाऱ्या सिनेमातला आहे. सो फेस्टिवल्स हा सिनेमा नक्कीच गाजवेल, याच्यात मला काही शंका वाटत नाहीये. पण मला वाटत नाही उद्या हा सिनेमा ओटीटीवर आला तर कदाचित एक ठराविक सेक्शन ऑफ ऑडियन्सला हा सिनेमा अपील नक्कीच करेल, पण थ्रूआउट हा सिनेमा फॅमिली ऑडियन्स सुद्धा घरी किती बघतील माझ्या मनात जरा शंका आहे. सो ठीक आहे, असं आज रोहन सरांनी हे पाऊल उचललंय. हळूहळू का होईना अशा मुद्द्यांवर, अशा सेन्सिटिव्ह मुद्द्यांवर ज्याच्याबद्दल जास्त जनजागृतीची गरज आहे, असे मुद्दे सुद्धा मराठी सिनेमामध्ये उपस्थित केले जातील. आणि तुमच्या या प्रयत्नांचं आम्ही कौतुक करतच आहोत, बट थोडा कमर्शियल ऍस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग एक कॉमन ऑडियन्स म्हणून विचार करा ना की का बघावा हा सिनेमा तुमचा. जर एकदम स्लो पेस असेल, एकदम सिरियस टॉपिक असेल, त्यात पण गे ओरिएंटेशन असेल, तर जरा त्याच्यात काहीतरी मजा, जरा काही काही गाणी हे असायला हवं, ज्याच्या थ्रू ऑडियन्स कनेक्ट होईल ऑडियन्सला. आणि मेन थिंग याची ऍडव्हर्टिजमेंट, याचा पब्लिसिटी, याचं प्रमोशन हे तर करायलाच हवं. जर मी एवढे रिव्ह्यू व्हिडिओज बनवून सुद्धा मला 1-2-3 दिवस लागले हा सिनेमा मुळात आलाय हे जाणून घ्यायला, तर आपल्या कॉमन प्रेक्षकांचं काय होईल हे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आय एम शुअर की 10 पैकी फक्त 2-3 जणांना माहिती असेल की हा सिनेमा रिलीज झालाय, जे फेस्टिवल्स रेग्युलरली बघत नाहीत ते. पण तरी सुद्धा मला ओव्हरऑल एक कमर्शियल सिनेमा म्हणून हा न आवडून सुद्धा एक प्रयत्न म्हणून मी या सिनेमाला, कारण हा सिनेमा मी तुम्हाला सांगू शकत नाही नेहमीच्या मराठी सिनेमांसारखं की हा सिनेमा ओटीटीवर बघा की सिनेमागृहात जाऊन बघा, कारण तसं पण आता 3-4 ऑप्शन मुंबईमध्ये शिल्लक आहेत, तर बाकीच्या याच्या जिल्ह्यांचा मी समजू शकतो. मी या सिनेमाला देईन, या प्रयत्नांना देईन, सगळ्यांच्या ऍक्टिंगला देईन. ऍक्टिंगमध्ये विशेष उल्लेख मला त्यांचा करायचा आहे, जयश्री जगताप. सो ज्यांनी आनंद यांच्या आईंची भूमिका केली आहे, त्यांचं सुद्धा काम मला आवडलं आणि या दोन्ही पोरांचं सुद्धा आवडलं, म्हणजे मनोज भूषण आणि सूरज सुमन यांचं काम सुद्धा कौतुकास्पद होतं. सो मंडळी, माझा हा व्हिडिओ बघून आणि जर तुम्हाला या सिनेमाचा तुम्ही ट्रेलर आतापर्यंत बघितला नसेल, तर माझी मतं की हे तुम्हाला पटतायत की नाही पटत ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर मी जो हा डिफरन्स सांगितला आहे की एक आर्ट सिनेमा किंवा फिल्म फेस्टिवलवाला सिनेमा आणि एक बॉक्स ऑफिसवर दणकत, म्हणजे बॉक्स ऑफिस हलवून टाकणारा सिनेमा, याच्यात एक काहीतरी थिन लाईन असते, ती थिन लाईन गाठणं अशा टॉपिकनी पण गरजेचं आहे. तरच मल्याळम, तमिळ, तेलुगू, खास करून मल्याळम मध्ये असे प्रयोग जास्त होतात. सो मल्याळम इंडस्ट्री सारख्याच आपण सुद्धा हळूहळू पॅन इंडियन लेवलवर जाऊ शकतो. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.